अयोध्येत होणाऱ्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नगर परिषद आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने शिर्डीत भव्य श्रीराम कथा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचा दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे। या निमित्तानं सर्व देशात दिवाळीप्रमाणे उत्सव साजरा व्हावा यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे। याचबरोबर शिर्डीचे साईबाबा आणि प्रभू श्रीरामचंद्रांचं अतूट नातं असल्यानं शिर्डी शहरामध्ये देखील हा सोहळा भव्यदिव्य व्हावा यासाठी शिर्डी ग्रामस्थांची बैठक पार पडली। या बैठकीत दिनांक 21 जानेवारी ते 24 जानेवारी 2024 या काळात प्रभू श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं असून सदर कथा सोहळ्या कार्यक्रमाचा लोगो स्टिकरचं अनावरण करण्यात आलं। सुप्रसिद्ध रामायणाचार्य हरिभक्तपरायण शंकर महाराज शेवाळे यांच्या सुश्राव्य वाणीतून ही श्रीराम कथा संपन्न होणार आहे। या प्रसंगी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप्पू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, ज्ञानेश्वर गोंदकर, विजय जगताप, रवींद्र गोंदकर, रमेश गोंदकर, विलास कोते, निलेश कोते, यादवराव कोते, महेंद्र शेळके, अॅडव्होकेट अविनाश शेजवळ, मणिलाल पटेल, बाबासाहेब कोते, गजानन शेरवेकर, गोपीनाथ गोंदकर, दीपक वारोळे आदींसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या प्रसंगी या कथा आयोजनाविषयी प्रथम नगराध्यक्ष कैलास बाप्पू कोते, माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके आणि शिवाजी गोंदकर यांनी अधिक सांगितलं। अयोध्यामध्ये 22 तारखेला श्रीराम प्राणप्रतिष्ठा होणार। भारताचे पंतप्रधान महानायक पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या दिवशी 22 जानेवारी रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची योजना आहे। तो दिवस म्हणून आपल्या संपूर्ण भारतवासियांनी प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये, विशेषतः शिर्डीमध्ये जो कार्यक्रम घेतो त्या शिर्डीकरांना आम्ही एक निवेदन केलं। आता जी बैठक झाली त्याच्यामध्ये निवेदन केलं तो आपला एक सोहळा म्हणून त्या कार्यक्रमाकडे बघूया आणि त्या दिवशी हॉटेलवर असेल, घरावर असेल, ध्वज लावा, लाइटिंग करा, पंत्या लावा, आगळदिवे लावा आणि तो राम उत्सव म्हणून मोठ्या दिवाळीसारखा साजरा करा, अशा प्रकारचं आव्हान आम्ही आता नागरिकांनी केलेलं आहे। शिर्डीमध्ये रामकथा घेण्याचं आयोजन असं की बाबांचं आणि अतूट नातं, रामनवमीचं अतूट नातं होतं। याला फार जुनी परंपरा आहे आणि त्या परंपरेच्या नुसार शिर्डीकरांनी काहीतरी करावं म्हणून तिथं आम्ही शिर्डीतले अनेक मान्यवर एकत्र बसलो आणि रामकथेचं आयोजन केलं। प्रत्येक गोष्ट साईबाबा संस्थांकडे देण्यापेक्षा तर शिर्डीकरांचा काहीतरी सहभाग असला पाहिजे। शिर्डीकरांचा प्रत्येक त्यामध्ये रुपया जरी असला तो आनंदाने स्वीकार करणार आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्याला सहभागी घेऊन अनेक प्रकारचे सर्व धर्म समभावाचे जे लोक आहेत, सर्व जाती धर्माचे लोक आहेत, त्यामध्ये सहभागी होऊन तो रामकथेचा सोहळा यशस्वीपणे पार करण्यासाठी आम्ही सगळे आयोजक आहे, याबाई बाया शेळके त्याचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष शिवाजीभाऊ गोंदकर अनेक मान्यवर आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून शिर्डीकरांच्या माध्यमातून हा रामकथा सोहळा यशस्वी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो। शिर्डीकरांना नम्रपणे आपल्या माध्यमातून आवाहन करतोय का रामकथेचं आयोजन आम्ही 21, 22, 23 या दिवशी करतोय आणि 24 तारखेला काल्याचं कीर्तन त्यासाठी शिर्डीकरांनी उपस्थित राहावं यासाठी आम्ही शिर्डीकर आवाहन करतोय। आज या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांचा मंदिर उभारणीचा जो कार्यक्रम चालू आहे आणि त्या ठिकाणी देशभरातनं उत्साहाचं वातावरण आपण बघतोय आणि आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी पूर्ण देशामध्ये दिवाळीसारखं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त व्हावं म्हणून प्रत्येकाला सूचना दिलेल्या आहे आणि प्रत्येकाला त्यांनी या पद्धतीनं प्रत्येक गावात शहरात असा उत्साह मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून विद्युत रोषणाई असेल, पंती लावण्याचा कार्यक्रम असेल, भगवे झेंडे असतील, पताका असतील, गोड जेवण असेल, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी प्रति दिवाळी साजरी करण्याच्या संदर्भात सर्वांना त्या सूचना दिलेल्या आहेत। आणि म्हणून जसं शिर्डीमध्ये प्रभू रामचंद्र आणि श्री साईनाथ महाराज यांचं जो काही एक नातं आहे त्या नात्याच्या निमित्ताने जे काय आपण रामनवमी साजरी करतो आणि तुम्ही बघा आपण नेहमी श्री साईराम म्हणत असतो बघा आणि म्हणूनच हा जो संगम आहे आणि परत देशात एवढं उत्साहाचं वातावरण आहे म्हणून शिर्डीकरांच्या वतीनं या ठिकाणी एक सेवा म्हणून शिर्डीकरांना रामकथेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्या आयोजनाची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे। मी शिर्डीकरांना सगळ्यांनाच, महिला असतील, पुरुष असतील, सर्वांनाच या ठिकाणी मी आग्रह करतो की त्यांनी त्याचा लाभ घ्यावा
आणि साईबाबा संस्थानला सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी 3 दिवस मिष्टान्नाचं जेवण प्रसादानं द्यावं. जे शिर्डीत साई भक्त येतात त्यांना त्याचा लाभ मिळेल, स्थानिक गावकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आणि हा जो 3 दिवसाचा कार्यक्रम आहे याच्यात पूर्ण शहरात विद्युत रोषणाई साईबाबा संसार करेल, शिर्डी नगरपालिका करेल आणि उत्साहाचं वातावरण या शहरामध्ये राहील असं आम्ही एक योजना आखलेली आहे. आणि परत एकदा मी प्रभू रामचंद्र यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या ह्या उत्साहाच्या वातावरणासाठी प्रत्येकाने याच्यात सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो. 21 जानेवारी ते 24 जानेवारी असा 4 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत असेल आणि 24 जानेवारीला त्या ठिकाणी कालीचं कीर्तन राहील 10 ते 12 वाजेपर्यंत आणि 12 ते 2 अन्नदान राहील आणि त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. साईबाबांच्या पुण्यनगरीत जो आपल्या देशामध्ये ऐतिहासिक क्षण आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर पूर्ण होतं आणि 22 तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय योगीजी यांच्या उपस्थित आणि विश्व हिंदूचे परिषदेचे आणखी मान्यवर अनेक संत महंतांच्या उपस्थितीत प्रभू रामचंद्राच्या अयोध्येमध्ये मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. आणि या ऐतिहासिक क्षणाचे सर्व साक्षीदार आपले अखंड भारताचे सर्व नागरिक होणार आहेत. आणि म्हणून शिर्डी शहरामध्ये आपण श्रीराम कथेचं आयोजन या ठिकाणी करत आहोत. यामध्ये शिर्डी ग्रामस्थ, शिर्डी नगर परिषद, श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त सहकार्याने हा रामकथेचं आयोजन मोठ्या प्रमाणात भव्य असं होत आहे. आणि या पार्श्वभूमीवर एक प्राथमिक बैठक शिर्डी शहरामध्ये आता आज झालेली आहे. मोठ्या संख्येने नागरिकांनी या रामकथेसाठी, श्रीरामकथेचं आयोजन, या श्रीरामकथेसाठी उपस्थित राहावं अशी मी शिर्डीतील सर्व नागरिकांना विनंती करतो. श्री साईबाबांच्या मंदिरातून 21 तारखेला श्रीराम प्रतिमेचं मिरवणूक होणार आहे. याच्यामध्ये शिर्डीतील महिला भगिनींनी कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावं ही मी त्यांना विनंती करतो. शिर्डीतील सर्व नागरिकांनी या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही भव्य मिरवणूक या शिर्डी मंदिरापासून रामकथेच्या स्थळापर्यंत सहभागी व्हावं असं मी शिर्डीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि ही श्रीरामकथा ही ऐकण्यासाठी सर्वच नागरिकांनी, शिर्डी परिसरातील पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो. 22 तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांची प्रतिष्ठापना होत आहे. आणि म्हणून देशभरामध्ये जल्लोष साजरा होणार आहे, दिवाळी साजरी होणार आहे. माझी शिर्डीकरांना विनंती आहे, शिर्डी पंचक्रोशीतील नागरिकांना विनंती आहे, आपल्या सर्व नागरिकांनी घरोघरी दिवाळी साजरी करावी, पंत्या लावाव्यात, विद्युत रोषणाई करावी, आकाशकंदील लावाव्यात, भगवे ध्वज लावावेत, घरी पुरणपोळीचा गोडधोड स्वयंपाक करावा अशी माझी शिर्डीकरांना, शिर्डी पंचक्रोशी नागरिकांना मनपूर्वक विनंती आहे. अतिशय चांगला उत्सव हा साजरा व्हावा आणि तो आपण सर्वांनी घरोघरी करावा ही शिर्डीकरांना आणि परिसरातील लोकांना विनंती आहे. आणि जो 21, 22, 23, 24 या 4 दिवस शिर्डीतील साईनगर मैदानावर जो श्रीरामकथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, या रामकथेचा आनंद घेण्यासाठी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा आनंद घ्यावा आणि हा सोहळा ऐतिहासिक करावा अशी मी सर्वांना विनंती करतो. एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन संदीप हिवाळे, शिर्डी.